आज आम्ही आलो आहोत पुण्याजवळच्या भारती रिसॉर्ट ॲडव्हेंचर पार्कमध्ये. फक्त नुसते फिरायला नाही, तर स्वतःला थोडं जीवन जगायला. काम, जबाबदाऱ्या आणि धावपळ या सगळ्यात आपण कधी स्वतः जगायचं विसरूनच जातो. पण आपल्यासोबत चालणारा व्यक्ती आपली खरी ताकद असते. ही फक्त आमची एक ट्रिप नाहीये, तर ही आमच्या मंजिलकडे घेऊन जाणारा एक रास्ता आहे. इथला प्रत्येक ॲडव्हेंचर आम्हाला एक गोष्ट शिकवत होता. भिंतीवर चढताना मनात भीती वाटते, पण हात सोडला नाही तर आपण नक्की वर पोहोचतो. झिपलाईन करताना वाटलं, कधी कधी आयुष्यात झेप घ्यावी लागते, खाली काय आहे याचा विचार न करता. आणि जेव्हा सोबत आपली पार्टनर बायको असते ना, तेव्हा प्रत्येक भीती ही अर्धी होते. आणि बोललो, हसलो आणि पुन्हा एकदा समजलो की मंजिल एकटी गाठायची नसते, ती सोबत चालत गाठायची असते. सक्सेस म्हणजे फक्त पैसा नाही, तर अशा छोट्या क्षणांची श्रीमंती आहे. जर तुम्हीही आयुष्याच्या धावपळीत अडकले असाल, तर कधीतरी थांबा, आपल्या माणसाचा हात धरा आणि स्वतःसाठी एक रास्ता निवडा. आणि त्या रास्त्याला नाव द्या जसं आम्ही दिलं, मंजिल का रास्ता. कारण मंजिल का रास्ता नेहमी आठवणीत राहतो. मंजिल सगळ्यांनाच हवी असते, पण त्या मंजिलपर्यंतचा रास्ता फार थोडे लोक मनापासून जगतात. आजचा हा व्हिडिओ कोणाला दाखवण्यासाठी नाही, तर स्वतःला आठवण करून देण्यासाठी आहे. भविष्यात तर तुम्ही पाहत आहात मंजिल का रास्ता. आज मी आणि माझी बायको काम, टेन्शन, जबाबदाऱ्या सगळं थोडा वेळ बाजूला ठेवून इथे आलो आहोत. कारण कधीकधी पुढे जायचं असेल ना, तर थोडं थांबणं पण गरजेचं असतं. या ट्रिपमध्ये मोठं काही नाही, पण छोट्या गोष्टी खूप आहेत. एक हसू, एक संवाद आणि एक शांत क्षण, हेच तर खरं आयुष्य आहे. खरं सांगायचं तर आयुष्य इतकं वेगात धावतंय की आपण श्वास घ्यायलाच विसरतो. नोकरी, पैसे, भवितव्य ह्या सगळ्यात आपली माणसं कधी मागे पडतात हे कळतच नाही. आजची ही ट्रिप स्वतःला आणि आपल्या नात्याला थोडा वेळ देण्यासाठी आहे. भारती रिसॉर्ट ॲडव्हेंचर पार्क, पुणे. इथे पाऊल टाकताच वेगळंच पॉझिटिव्ह फिलिंग येते. शहराचा आवाज मागे राहतो आणि मन शांत व्हायला लागतं. कधीकधी अशा ठिकाणी यायचं कारण फोटो काढणं नसतं, तर स्वतःशी पुन्हा कनेक्ट होणं असतं. ही भिंत पाहताना वाटलं, जमेल का? भीती होती, पण प्रयत्न थांबवला नाही. आयुष्य सुद्धा असंच आहे ना, प्रत्येक लेवलवर नवीन भीती उभी असते. आणि जेव्हा सोबत विश्वास देणारा माणूस असतो, तेव्हा हात आपोआप मजबूत होतो. करू शकता. झेप घेताना एकच विचार होता, विश्वास स्वतःवर आणि त्या दोरीवर जी आपल्याला धरून ठेवते. आयुष्यातही अशीच एक दोरी लागते, नात्यांची. ह्या ॲडव्हेंचर ॲक्टिव्हिटीज करून आम्ही स्विमिंग पूलाकडे आलो. तिथे मी थेट पाण्यात उतरल्यावर सगळा थकवा जणू आपोआप निघून गेला. पाणी फक्त शरीर साफ करत नाही, ते मनालाही शांत करतं. लहानपणी जसं मन मोकळं असायचं, तसं काही क्षण पुन्हा जगलो. कधीकधी एवढंच पुरेसं असतं. ॲडव्हेंचर, स्विमिंग यानंतर भूकही तितकीच जेन्युइन होती. रिसॉर्टमधलं हे साधं जेवण, पण चव मात्र वेगळीच. कारण जेव्हा मन शांत असतं, तेव्हा साधं जेवणही खूप स्पेशल लागतं. मोठ्या हॉटेलपेक्षा अशा जागेवरचं जेवण जास्त लक्षात राहतं. कारण इथे भूक फक्त पोटाशी नसते, ती मनाचीही असते. आणि मग आला या ट्रिपमधला सगळ्यात खास क्षण, हुरडा पार्टी. हुरडा खाताना एकदम बालपण आठवलं. गाव, शेत, थंडी आणि साधं पण खरं सुख. मोबाईल, काम, टेन्शन सगळं काही वेळासाठी गायब झालं. अशा क्षणात कळतं की आनंद महागडा नसतो, तो फक्त आपल्याला आठवायला हवा. हुरडा पार्टीनंतर अजून एक गोड सरप्राईज वाट पाहत होता. हातात आईस्क्रीम आणि समोर जादूगाराची जादू. त्या जादूमध्ये काही ट्रिक्स होते, पण त्याहून जास्त आश्चर्य आमच्या चेहऱ्यावर होतं. काही क्षणांसाठी आम्ही पुन्हा लहान झालो. जेव्हा साध्या गोष्टींवर मनापासून हसू येतं, तेव्हा आयुष्य खूप हलकं वाटतं. संध्याकाळ झाली आणि निघायची वेळ आली.
काही जागा सोडताना मन थोडं जड होतं, पण मनात समाधान होतं, कारण आम्ही फक्त फोटो नाही तर आठवणी घेऊन चाललो होतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा. हे आहे मंजिल का रास्ता. पुन्हा भेटू एका नव्या प्रवासात.